PA त्याला म्हणाली, अरे पण तो आता गेला ना, त्याचा काय प्रॉब्लेम आहे, जाऊ दे की, त्याला काय ग्रेड द्यायची साहेबांना, साहेबांना ते ठरवतील ना, आपण कशाला मध्ये पडायचं आहे. त्याच्यावर तिला म्हणला की अगं आपली एक स्टाईल आहे, जो माझ्या कामाचा नाही त्याची लायकी जगायची नाही, आणि जो माझ्या कामाचा आहे तो काय माझ्या टाचेखाली असलाच पाहिजे. सो प्लीज दीदी, प्लीज तेवढं काम करणं. फक्त साहेबांना हे पटवून दे की हा म्हातारा बाहेर गेल्यानंतर दुसऱ्या कुठल्या कंपनीत जर आपल्या रायव्हल कंपनीत जॉईन झाला तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं ह्याला जर तुम्ही A ग्रेड दिली फक्त A++च्या ऐवजी, दुसरी कंपनीवाले त्याला घेताना विचार करतील 4 वेळा. आपला हेतू साध्य होऊन जाईल. तिलाही पटलं, कारण हा म्हातारा तसाही फटकळ होता, फारसा मिसळत नव्हता, मेन म्हणजे ह्यांच्या पार्ट्या प्रोग्राम्सना जात नव्हता. जाऊ दे ना, तसंही हा गेलाय ना आता, त्याचं काय घाण होती होऊन जाऊ दे, आपल्याला काय घेणं आहे. म्हणून तिने हिरिरीनं, कारण ती Aच्या कायद्यात होती, हिरिरीनं जाऊन साहेबांना पटवलं की आपल्या कंपनीचं जर भलं आपल्याला बघायचं असेल तर आपला टार्गेट अचिव्हर गेलाय तो दुसऱ्या कंपनीला मिळू नये, ह्याकरता ह्याचं ग्रेडेशन कमी करणं अत्यावश्यक आहे. का कोणास ठाऊक साहेबालाही ते पटलं. आणि मग क्लोजर रिपोर्ट तयार करताना त्याचं ग्रेडेशन कमी करण्यात आलं. A++च्या ऐवजी फक्त A ग्रेड, अ दर्जा. हे गंमत अशी आहे की जनरली आपल्या ज्युनियरने एखादी गोष्ट सुचवली तर साहेब ती 100% ॲक्सेप्ट करतो किंवा 100% नाकारतो. पण इथं त्यांच्या ज्युनियरनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी A++ ग्रेड दिलेली असताना साहेबांनी त्यातले प्लस काढून घेऊन अ दर्जावर दर्जाची नोट केली आणि फाईल हेड ऑफिसला पाठवून दिली. बहुतांश वेळेला अशा फाईल्समध्ये तिथं बसलेले सिनियर मॅनेजर्स काही चेक करत नाहीत. ते फक्त एवढंच बघतात की पैसे काही राहिलेले नाहीत ना, किंवा पैसे काही येणं नाही आहे ना, दिले गेले आहेत ना व्यवस्थित, हिशोब चुकता झाला आहे ना. हिशोब चुकता झालेला असल्यामुळे त्या फाईलवर सही झाली, महिन्याभराने फाईल परत आली, आणि ती फाईल परत आल्यानंतर ह्याला फोन करून सांगण्यात आलं, अमुक तारखेला दुपारी 12 वाजता या आणि तुमचा क्लोजर रिपोर्ट घेऊन जा, पण 12 वाजताच या. तोही म्हणला ओके, काही प्रॉब्लेम नाही, आता काय तसंही घरात बसून असतो. 12 वाजता बोलवलं तर 12 वाजताच येतो. सील्ड पॅक केलेला क्लोजर रिपोर्ट त्याला देण्यात आला आणि सही घेण्यात आली रिसिव्डची. त्यांनी सही केली, घेऊन गेला. बाहेर पडताना टॉयलेटच्या पलीकडे ए उभा होता हसत. काय सर, बघितला का रिपोर्ट? तो म्हणला नाही. काय नाही, बघा मनासारखा झालाय का? अरे आता नोकरी सोडली, आयुष्यात हरिराम करायचे दिवस आलेत, आता तुम्ही रिपोर्ट काही दिला असलं तर काय फरक पडतो? ते एक रेकॉर्ड आहे आणि फक्त फॉर्मॅलिटीज त्या पूर्ण करायच्या आहेत. कारण मला एवढी खात्री, उद्या समजा माझं काही बरं वाईट झालं तर ह्या माणसाने क्लोजर रिपोर्ट घेतला नाही, कारण ह्याचं कंपनीला काही देणं असू शकतं, म्हणून कंपनी क्लेम करायला पुढं मागं पाहणार नाही. कारण आता कंपनी तुमच्या ताब्यात आहे मित्रा, त्यामुळं कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात. म्हणून मी तेवढ्या पूर्ण केल्या. बाय द वे,
माझ्या मनात तुझ्याबाबत काहीही नाही. मी आता एक शांत आयुष्य जगणार. हां, हे आहे की तुझ्या मेहरबानीमुळं मला माझ्या कुटुंबांचं अंतअंग 2 वर्ष आधीच तपासता आलं. लवकर मोकळा झालो रे. ओके, बी हॅपी. बाय. थोडा पुढं गेला, त्याला त्याची एची बहीण म्हणजे मानलेली कंपनी टीममधली एक प्रमुख सहाय्यिका भेटली. तिनं सांगितलं, डोळ्यात पाणी आणून सांगितलं, सर तुम्ही गेल्यापासून टीम राहिले नाही. आम्ही सगळे विखुरले गेलेलो आहे. कदाचित 1-2 वर्षात सगळी कंपनी बदलली जाईल. तुम्ही असताना ज्या एक दिलाने आपण एकमेकांची कामं करतो. मला आठवतं आहे, मी नवीन असताना काही काही वेळेला तुम्ही मला बिझनेस दिला आहे, पण कधी म्हणला नाहीत की हा बिझनेस मी आणला आहे म्हणून. माझा एरिया देखील तुम्ही मला, तुमच्यासारखे हेल्पफुल नेचरची माणसं आता नाही मिळणार आम्हाला. त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला, शांत म्हणला, बाळा एक मला माहिती आहे, विंचू जर दंश करणं सोडणार नसल, चांगल्या माणसांनी चांगली कामं करणं सोडायचं नसतं. जर तू मला मानतीयस ना, आता ही जी नवीन भरती येईल ना, मी जी तुझ्याकरता मदत केली, तुला मान्य असेल तर मी तुझ्याच काय सगळ्यांकरता जे जे केलं हे माझ्याकडं रेकॉर्डवर आहे. मला ते बोलायचं नाही. जे मी केलंय ना तुझ्याकरता, हे जर तुला मान्य असेल, तू तुझ्या टीममध्ये जे ज्युनियर्स येतील त्यांच्याकरता कर. शक्यतो तुझा ए होऊन देऊ नकोस, कारण तळतळाट हे तळतळाट असतात. इट्स नॉट गुड या. जे 2 जण सोडून मोठ्या कंपनीत जॉईन झालेत ना, तेही भेटत असतात, सांगत असतात, या येईने आम्हाला घोड्यावर बसवलं, आम्ही मूर्खासारखे गेलो, आता आमचे हाल कोण खात नाही. आपल्या कंपनीत टार्गेटला मुदत होती, या कंपनीत मुदत बिदत काहीच नाही. नुसतं दिवस रात्र पळावं लागतं. दिसायला दिसतीये 4 व्हीलर आहे गांडी खालती, पण नाही, त्याचं सुख नाही. बोचते रे, ती 4 चाकी बोचते, लोकांना चांगलीच दिसते, पण आम्ही लक्षात ठेवू, सगळ्या गोष्टी पैशात नसतात. सुखी राहा असं म्हणून तो थकल्या चालीनं निघून गेला. काय मित्रांनो, कशी वाटली ही माझ्या मित्राची कथा? बघा, जे तुम्हाला पटेल ते सांगा. जरी मी कथेला नाव प्रतिस्पर्धी दिलेलं असलं, तर प्रतिस्पर्धी ही गोष्ट मानण्यावर आहे. तुम्ही ज्याला आपला स्पर्धक मानता, तो तुम्हाला आपला स्पर्धक मानतो का, हे महत्वाचं आहे. बघा, आवडली कॉमेंटमध्ये सांगा, नाही आवडली तर कॉमेंटमध्येच सांगा. गुड बाय.